साहेब त्या मीताचा आणि साईट मॅनेजरचा काय संबंध आहे? कारण ज्या एम्प्लॉईच्या गाडीतून मीता गेली तो एम्प्लॉई तुमच्या कंपनीचा होता. परत एकदा संशयाची सुई तुमच्या फॅमिलीवर येते हो. काय हे अमित अमित तू काय केलं? लग्न करून आलात तुम्ही? हो मा, आज पहाटेच आम्ही मंदिरात जाऊन लग्न केलं. अरे पण का? कारण या विषयावर खूप चर्चा होत होती आणि मला ती पटत नव्हती. मा, लग्न हा दोन फॅमिलीज मधला विषय आहे आणि त्याचा पब्लिक परफॉर्मन्स होत होता, तुम्हाला नको होता. सो आता आमचं लग्न झालंय आणि आता मीता सरवदे नाही तर मीता अमित सारडा झाली. तुम्ही इथे? हा, कॉंग्रॅच्युलेशन्स. ही गायब झाली होती म्हणून तिचे आई वडील आमच्या घरी आले होते. तिला शोधण्यासाठी म्हणून मी नाही तुमच्या मुलीला काही केलंय. ही तुमची मुलगी आणि हा तो किडनॅपर. नवरा हो तिचा. आता काय आयुष्यभरासाठी किडनॅप केलंय तुमच्या मुलीला. मस्त, छान. नाही, मला एकदम आनंद झालाय. मीता अगं पण काहीच न कळवता हे सगळं असं? सांगतो सगळं सांगतो, पण मला असं वाटतं की हे सगळं बोलणं फक्त घरच्या माणसांसमोर व्हावं. नाही, मी निघतोय. हे काय, मी फक्त तिच्यासाठी झालो होतो, बाकी काही नाही. काय हो, ज्याचा शेवट गोड त्याचं सगळंच गोड. मस्त, व्हेरी गुड. अभिनंदन तुमचं. सुखानं संसार करा. तुझ्यासाठी माझ्या मनात फक्त आशीर्वाद आहेत. एकच गोष्ट सांगतो मीता, सांभाळून राहा. देवयानीची मैत्रीण आहेस तू. तू मला कधी भाऊ मानलंस नाही मानलं मला माहित नाही, पण एक मोठा भाऊ म्हणून मी कायम तुझ्या रक्षणासाठी उभा आहे. कधीही काही लागलं फोन करा. नमस्कार सर, मी निलेश सुकात्मे. अच्छा, म्हणजे मीता सरवदेला तुम्ही पिकअप केलं होतं? नाही सर, मी त्यांना पिकअप केलं नव्हतं. म्हणजे गाडी देवरुखला गेलीच नव्हती. मला असं सांगण्यात आलं की गाडी ऑफिसच्या कंपाऊंडमध्ये लावायची आणि तिकडे चावी ठेवायची. हां, तुमची आणि अमित सारडाची चांगली मैत्री अशी घट्ट? नाही साहेब, म्हणजे ते माझे बॉस आहेत, पण इमिजिएट बॉस नाहीत, सुपर बॉस आहेत. मग कोणाच्या सांगण्यावरनं गाडी ठेवली? कंपनीतल्या माणसांच्याच. म्हणजे त्यांचा मला फोन आला होता. ठीक आहे, या तुम्ही. जाऊ? हो, खरंच जाऊ सर? मग आता काय राहून जाता? ठीक आहे सर. का केलं म्हणजे? एंगेजमेंटच्या दिवशी काय झालं होतं ते आठवतंय ना? सगळी मीडिया बाहेर जमली होती आणि इथे तरी काय चालू होतं? मीता आणि माझ्या नात्याची सुरुवात या सर्कसने नाही करायची मला. साखरपुड्याला जे झालं त्यासाठीच मी म्हणत होते की लग्न थाटात करूया. कोणाला काही बोलायची संधीच मिळता कामा नये. असं ग्रँड लग्न करायचं होतं मला. आपल्याबद्दल बाहेर जी कुजबूज चालली आहे ती थांबली असती. सारडा कोणालाही घाबरलेले नाहीयेत आणि कोणालाही घाबरून ते छोटं फंक्शन करत नाही, हेच दाखवून द्यायचं होतं मला. कोणाला? अख्ख्या शहराला. कोण बघतोय आपल्याकडे? मा, इतके महत्वाचे नाही होत आपण. मला इतकंच कळतंय की विकीच्या केसमुळे आपली बदनामी झाली आणि त्याचा परिणाम बिझनेसवर होतोय.
विकी विकी बेटा विकी. आम्ही काय ठरलं होतं त्याच्या समोर हा विषय काढायचा नाही. चाचा आजोबा सॉरी, व्हेरी सॉरी. मला विकीला दुखवायचं नव्हतं, मी फक्त फॅक्ट सांगत होतो. आता हळूहळू त्यालाही हे ऍक्सेप्ट करावं लागेल ना. 24 तास असा अलर्ट नाही राहू शकत, कधीतरी विषय निघणारच. त्यात आधीच आपण सगळ्यांच्या रडारवर होत आणि याचा परिणाम आमच्या लग्नावर झाला असता. मीता आणि माझं नातं यापेक्षा खूप मोठं आहे. म्हणून मीच ठरवलं आणि मी मीताला फोन केला. हो, आला होता मानचा फोन. लग्नाची तारीख फायनल करूया ना विचारत होत्या. मी म्हणलं मला काय विचारताय, तुम्ही तारीख फायनल करा. 20 तारखेचा मुहूर्त काढलाय ना? हा काढलाय मुहूर्त, पण आपण उद्याच लग्न करतोय. हा आपण उद्याच लग्न करतोय. काय? हसू नकोस, आय एम सिरियस. मला उद्याच लग्न करायचंय. तुझी तयारी आहे ना? आणि मला नाही वाटत मी काही चुकीचं वागलोय. मग काय, विषय संपला ना. अमित, स्वतःच्या विचारापलीकडे सुद्धा ना काहीतरी असतं. तुझा विचार तू एकटा असताना ठीक होता, पण लग्न हा एकट्याने करण्याचा विचार नाहीये. मुळात माणूस लग्न करतो ना तो समाजासाठी. नाहीतर आजकालच्या जमान्यात काय, मुलं मुली बिना लग्नाची सुद्धा एकत्र राहतातच की. आपल्याकडे लग्नामध्ये गावजेवण घालण्याची पद्धत होती पूर्वीपासून. अगदी तेवढं नाही, पण निदान आपले नातेवाईक, आपल्या ओळखीचे, समाजातली मोठी माणसं, त्यांना तरी बोलवलं असतं. पण तुझं काही चुकलंय असं जर तुला वाटतच नसेल तर मग माझ्या बोलण्याला काही अर्थच नाहीये ना. पौर्णिमाची मुलं लग्न करून आली आहेत, त्यांना आशीर्वाद द्या. माझ्यासाठी हे लग्नच नाहीये, या लग्नाला काही अर्थच नाहीये. त्यामुळे मग आशीर्वाद देण्याचा प्रश्नच येत नाही ना. प्लीज. तुझा आवाज बाहेरपर्यंत येतोय. महाराष्ट्राची हास्य जत्रा. समीर चौगुले मला जाम आवडतं. मला गौऱ्या आवडतो. गौऱ्या समीर बघ ना, त्यांचं स्किट फेमस. चल जेवायला वाढते तू का वाढतोस? घरात बाकी कुणी नाही? अरे बोशो आणि देऊ गेलीये पिक्चरला आणि शर्मिला झोपली आहे म्हणून. चल चल झोप. बरं झालं थांब. घरात कुणी नाही ना, तर मला जरा तुझ्याशी बोलायचंय. अरे बोलणं होईल रे नंतर. भात वाढू का तांदळाची भाकरी खाणार? नाही, ते बोलणं बिलणं नंतर. हे बघ, वेळ काढायचा, पुढे ढकलायची वेळ यांनी काय होत नाही. बसून विषय बोलायला हवेत मामा. हा डाळ म्हणजे तू पुन्हा मकाच शिव्या खा. तुला शिव्या काढण्याचा काय प्रॉब्लेम? ऐक ना, मला ना तुझ्या डोक्यात काय चाललंय हे जाणून घ्यायचंय. काय चाललंय तुझ्या डोक्यात नेमकं? प्लीज सांग मला. अरे जी काय सोपं आहे. अरे ती अंजारी आहे ना, ती हाय प्रोफाईल वधूवर सूचक मंडळ चालवत. त्यामुळे मलाही वाटतं ना रे की माझ्या पोरीचं मोठ्या घरात लग्न व्हावं. हा, एका बापाची काय अपेक्षा असणार आहे सांग बरं? की तिच्या मुलीनं लग्नानंतर सुखी राहावं, तिच्याकडे एवढा पैसा यावा की तिनं ऐशोआरामात तिचं आयुष्य जगावं. तुला सांगतो, इतके दिवस आहे ना मला या परीकथा वाटायच्या खरंच की हे खरं होऊच शकत नाही. पण जेव्हा मिताचं बघितलं ना, तेव्हा पटलं की नाही, ह्या परीकथा पण खऱ्या होऊ शकतात. आपल्या पोरीचं पण मोठ्या घरामध्ये लग्न होऊ शकतं. त्यामुळे मी माझ्या मुलीचं आहे ना आता मध्यमवर्गीयामध्ये लग्न नाही करू देणार. मला असं कधीच नव्हतं वाटलं मामा की आपल्या विचारांमध्ये कधीतरी दुमत येईल. पण ठीक आहे. का म्हणजे मध्यम वर्गाबद्दल तू काय बोलतोय कालपासून? यार काय बोलू? मध्यम वर्ग असा, मध्यम वर्ग. अरे मी मध्यमवर्गीय आहे. वसुंधराने केलं ना माझ्याशी लग्न. काय कमी पडू दे तुम्ही? तू मध्यमवर्गीय होतास, माझा बाप मध्यमवर्गीय होता. मध्यम वर्गातली मुलं कष्ट करून कमवतात, त्यामुळे ते सगळ्यात भारी असतात. ठीक आहे, हे आपण आहे ना तुझा महिना अखेर आला ना की मग तेव्हा बोलू. जेव्हा मागचा पगार संपतो आणि नवीन येणाऱ्या पगाराची आपण वाट बघत असतो ना, तेव्हा आपण बोलू.
अरे या 45-45 लाखाच्या गाड्या आहेत ना, त्या आपण फक्त शोरूम मध्ये बघतो. त्या घ्यायचा विचार जरी केला ना तरी त्या विचारांचं कर्ज उतरे आपल्यावर. हा, म्हणून तर मी माझ्या पोरीचा विचार करतो ना की तिचं मोठ्या घरातच लग्न झालं पाहिजे. अरे बघ रे तू, आता त्या मिताचं 20 तारखेला लग्न झालं ना की बघ कशी ठाटामाटा. लग्न झालं नाही, लग्न झालंय तिचं. काय? हा, तो वेगळा विषय, तो मी सांगेन. ऐक ना, तू मूळ मुद्दा आहे की बघ, हे बघ, बाप म्हणून तुला देऊची काळजी वाटणं वगैरे सगळं स्वाभाविक आहे. हा, याच्यात दुमत काहीच नाही माझं. फक्त तिला एकदा विचारणार आहे, तिला लग्न करायचंय का, तिला काय वाटतं, श्रीमंत, मध्यमवर्गीय, गरीब, तिचं कुणावर प्रेम आहे का, तिला विचार ना. तू काही विचारत नाही ना, म्हणून खटके उडतात, म्हणून सगळा आकांत तांडव चाललाय माहिती. हे बघ चिक्या, काय खटके उडायचेत ना ते उडूत. मी विचार चुकीचा करत नाही हे मला माहिती आहे. आणि जेव्हा तिला नवीन स्थळ येईल, श्रीमंताचं स्थळ येईल, त्यांच्याकडनं मागणी येईल, त्याच्याबरोबर लग्न होईल ना, मग तेव्हा तिला कळेल की तिचा बाप चुकीचा विचार करत नव्हता. आणि मला वाटतं की माझ्या पोरीनं रिक्षातनं फिरू नये, तिनं मोठ्या गाडीतनं, स्वतःच्या गाडीतनं फिरलं पाहिजे, हे माझं ठरलेलं आहे. दुमत आहे. मी तुका जेव्हा वाटते बोल. सर, डॉक्टर डांगरचा नंबर लुकआउटला टाकलेला, तो गडहिंग्लजला ओपन झालाय. शाबास. सायबरवाल्यांना दिला नंबर? हो सर, कळवलंय, ते एक्झॅक्ट लोकेशन शोधतात. चालेल, इतक्या लवकर याचा नंबर लागेल असं मला वाटलं नव्हतं रे. आता सध्या काय घरी विशेष काम आहे का तुला? काही काम नाहीये सर. का हो सर, असं का विचारताय? गडहिंग्लजला जायचंय ताबडतोब. मा माझ्याशी बोलतेस का? कशाबद्दल? आता लग्न झालंय, मला माहितीये ते ज्या पद्धतीत झालंय ते तुला नाही आवडलं. पण मी जे काही केलंय ते का केलंय हे मला माहितीये. आणि तू पण ते लवकरात लवकर ऍक्सेप्ट केलंस तर बरं होईल. अरे पण का? कारण मला मोठे सोहळे नाही आवडत. बर, ठीक आहे. मग आता पण नाही करायचे. म्हणजे आता पुन्हा थाटामाटात लग्न करू वगैरे असं काही नाही करायचं. मला माहितीये या सगळ्यात मी तुला दुखावलंय आणि त्याबद्दल मी मनापासून माफी मागतो. पण मी जे काही केलंय ते आज नाही, पण काही दिवसांनी तुला कळेल. ठीक आहे. थांब जरा. कसं आहे ना मीता, या घरात कदाचित तू पाहिलं असशील की बायका पुरुषांसमोर काही बोलत नाही. घरातले सगळे महत्त्वाचे निर्णय पुरुषच घेतात, ते बरोबरच आहे. पण या घरातली स्त्री जेव्हा जेव्हा काही ठरवते ना, तेव्हा तेव्हा ती तिच्या मनाप्रमाणे वागण्यासाठी तिच्या नवऱ्याला भाग पाडतेच. आणि नवरे सुद्धा मुक्काट्याने तिचं ऐकतात. अगदी अमितचे डॅड सुद्धा. आणि अमितचे डॅड म्हणजे कोण? नरहरी सारडा. सगळे जण ज्यांचं म्हणणं ऐकतात ते नरहरी सारडा. ते सुद्धा जेव्हा मी एखादी गोष्ट ठणकावून सांगते ना, तेव्हा माझं ऐकतात. अमितवर तर मी चिडलेली आहेच, पण अमित जे जे म्हणेल ते करायला तू होकार दिलास ना, म्हणून तुझ्यावर मी जास्त चिडलेली आहे. तू मला काय म्हणाली होतीस? लग्नाची 20 तारीख ठरली आहे आणि तुला ती मान्य आहे, हो ना? मग अमितला तू ठामपणे नकार का नाही दिलास? तू हे सगळं थांबवू शकली असतीस मीता, पण तू फक्त स्वतःचा विचार केलास आणि अमितचा. पण या घरात फक्त स्वतःचा किंवा फक्त कपलचा विचार नाही करत. या घरात संपूर्ण फॅमिलीचा विचार केला जातो. मला वाटलं होतं की तुला हे सगळं कळलंय, लक्षात आलंय, पण नाही, तुला अजून हे कळलेलं नाहीये. जा तू. हे काय झालं? तू रडतीयस काय?
कोणी काही बोललं का तुला? मीता, आज तुझं लग्न झालंय. यू शुड बी हॅप्पी. काय झालं? रागवल्यात माझ्यावर दादा. हो, आय सी. हे बघ, मग रागवणारच ना. तिला मोठा सोहळा करायचा होता, जो की झाला नाही, त्यामुळे ती रागवणार ना. पण मी तुला गॅरंटी देतो, हे सगळं फक्त आजचा दिवस. उद्यापासून शी विल बी ॲब्सोल्युटली फाईन. डोंट वरी. मला काही समजतच नाहीये. हे बघ मीता, मी तुझा मोठा धीर आहे, त्यामुळे माझं ऐकायचं, अजिबात विचार करायचा नाही. इनफॅक्ट मी तर खूप खुश आहे की तू ह्या घरात आली आहेस. आय एम सो हॅपी. आणि लग्न कसं झालंय ना, त्याचं मला काही देणं घेणं नाहीये. मी तुझ्या पार्टीतला आहे आणि कायम तुझ्याच पार्टीतला असणार आहे. कळलं? कायम लक्षात ठेवायचं, आपली पार्टी एक. तुम्ही आलात. अबे, तुला खेळायला दुसरी जागा सापडत नाही का? हं? लवकर फुट येतो. चल, फुट. बोला. तू आता कुठे आहेस? मी गडिंग्लजच्या वाटेवर आहे. आता जेवायला म्हणून थांबलो एका मेस मध्ये. काय सांगतोस? कधी ठरलं तुझं? हो, अगं जरा महत्वाची माहिती मिळाली म्हणून निघालो. आणि मग हे मला कसं कळणार? मी वसुंधरा विजय भोसले, तुझी बायको. आठवतंय का? तुझी बायको आहे रे मी. मला ऍटलिस्ट हे कळणं अपेक्षित आहे की तू मुंबई बाहेर जातोय, कधी जातोय, कुठे जातोय. भोसले, तुमच्या माहितीसाठी सांगते, आता तुम्ही बिनलग्नाचे मोकाट फिरणारे सडापटिंग माणूस नाही आहात. तुमचं लग्न झालंय जगात एका व्यक्तीशी. लग्नानंतर ना नवरा बायको एकमेकांना आयुष्यात घडणाऱ्या महत्वाच्या गोष्टी कळवतात. फॉर एक्झाम्पल ट्रॅव्हल प्लॅन्स वगैरे. काय बोलतेस यार? मी काय मित्रांबरोबर मजा करायला आलोय काय? ड्युटीवरच आलोय ना. हा, मग मी ड्युटी करू नकोस असं म्हणाले का? मी असं कधीच म्हणत नाही विजय. त्या गोष्टी मी बोलले नाही ना, त्या गोष्टींसाठी मला ऐकवू नकोस. फक्त निघताना एक फोन करून मला कळवत जा, एवढंच विचारते, एवढंच सांगते मी तुला. तुम्ही पिक्चरला गेला होतात ना? जंगलात थिएटर होतं का ते? शहरात होतं ना? नेटवर्क होतं तिथे, मेसेज मिळाला असता मला. आणि हा पिक्चर बघायला गेले होते मी, त्यात काम करायला नव्हते गेले हिरोईनचं. माझ्या आयुष्याची तूच हिरोईन आहे आता. चुप रे. कळवत जा ना विजय मला. पार्लेतून बांद्राला जाताना नको कळवूस, पण तू कुठे चाललायस? गडहिंग्लजला कसा चाललायस? कधी येणार आहेस? कसं कळणार मला विजय? त्या दिवशी के मॅडम आल्या तेव्हा मी तुला फोन केला, तेव्हा तू म्हणालास की 16 ऑगस्ट नंतर येईल. म्हटलं ठीक आहे. अरे तुझ्या बाजूने कधीतरी काहीतरी कळवत जा ना विजय. तुझ्या आईने विचारलं तेव्हा मी काय सांगू? कुठे आहे विजय मला नाही माहिती. सॉरी, यापुढे सांगत जाईन. हॅलो, नेटवर्क खराब आहे, आवाज येत नाही. हॅलो सर, लोकेशन सापडले. व्हेरी गुड, शाबास. पोटात पडलं की कसं लगेच सुचायला लागतं. फोन लावून चला. चार्ज झालाय ना? हो हो सर. मा अजूनही नाराज आहेत आपल्यावर. मी तू टेन्शन घेऊ नकोस, बस. असं कसं? त्यांचं म्हणणं आहे मी तुम्हाला थांबायला हवं होतं. मी तू जे झालंय ते तिला पटलं नाहीये म्हणून ती चिडलीये. अगं पण माय ती जितक्या लवकर रागावते तितक्या लवकर शांतही होते. तू टेन्शन घेऊ नकोस, उद्या सकाळपर्यंत ओके होईल ती. पण मला असं वाटतं आपण खूप घाई केली. म्हणजे माझे आई बाबा सुद्धा नाराज आहेत. त्यांना समजावलं मी, पण सगळ्यांना दुखावून आपण असं लग्न करायला नको होतं. मी बोलतो तुझ्या आई बाबांशी. नाही, ते ठीक आहेत तसे. आता हॉटेलला पण गेलेत परत. पण मा, लग्न झालंय आता आपलं आणि सेलिब्रेटच करायचं आहे ना, तर अजून भरपूर ओकेजन्स येतील. आत्ता नाही, 2 वर्षांनी तर नक्की येतील ना. यु नो व्हॉट आय मीन. मी तू आपल्या संसाराची सुरुवात लोकांच्या नजरेत येऊ नये म्हणून मी हे सगळं केलं. तुला काय वाटतं? मला तेच वाटतंय जे तुम्हाला वाटतं. मग झालं तर
आता तुला एक गंमत सांगतो. हे जे अमित, मी स- येऊ? सॉरी, मी डिस्टर्ब नाही केलं ना तुम्हाला? Absolutely नाही. मिता बेटा, आता पौर्णिमाजी जसं वागल्या ते योग्य नव्हतं. त्यांच्या वतीने मी सॉरी म्हणतोय. डॅड सॉरी नका म्हणू प्लीज. असं नाही बाळा, जे अयोग्य आहे ते अयोग्य आहे, पण मी बोलेन त्यांच्याशी. आणि अमित, तुम्ही सुद्धा आल्यावर जोडीनं सगळ्यांच्या पाया पडायला हवं होतं, सगळ्यांचा आशीर्वाद घ्यायला हवा होता. डॅड, आत्ता करू? हरकत नाही, आत्ता नको. आपण तो सगळा सोहळा उद्या करूया. उद्या सगळ्यांचा आशीर्वाद घ्या. हा, पण माझा आशीर्वाद आत्ता हवा असेल तर तुम्ही माझ्या पाया पडू शकता. असू दे, असू दे. सुखी व्हा. गॉड ब्लेस यू बेटा. जुग जुग जीव. अँड वेलकम टू आवर सारडा फॅमिली. अमित बेटा, थँक्यू सो मच. मी तुला जी रिक्वेस्ट केली ती मान्य करणं तुझ्यासाठी किती कठीण होतं मी कल्पना करू शकतो. आपल्या घरातल्या सगळ्या मंडळींना दुखवावं लागलं, तुला नाराज करावं लागलं, पण फायनली तू करून दाखवलंस. थँक्यू, थँक्यू सो मच. डॅड, म्हणजे म्हणजे